दिवसभर कॉर्पोरेट काम, परत सकाळी जाताना ऑटो रिक्षाचा प्रवास, भाडे घेऊन जाणे, दिवसभर ऑफिसमध्ये 8.5 तासाचा संघर्ष, परत घरी येताना ट्रिप घेऊन येणे, अशी कॉर्पोरेट रिक्षाची जर्नी मंडळी भरपूर जणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. ऑफिसमध्ये 8.5 तासाचा हार्डवर्क करून रिक्षा चालवणं खूप कठीण होतं मंडळी. त्यासोबत ब्लॉगिंग पण करणं ते त्यापेक्षा कठीण आहे. पण मी खरं तर सांगायचं म्हटलं तर ऑफिसमधल्या एक ब्रेकमध्ये मी माझी व्हिडिओ खरं तर एक एडिट करतो. आणि खूप जणांना वाटतं की बाई कॉर्पोरेट रिक्षावाल्याने एडिटिंगसाठी माणूस ठेवला. माझ्या मंडळी कोणी माणूस नाही, एवढा मी काही मोठा माणूस नाही. जेव्हा रिक्षा चालवून ऑफिसचं काम करून आपल्याला व्लॉग बनवायचा असतो म्हणजे ते थोडंसं कठीण होतं. सर्वप्रथम तर मी हे वायपर चेंज केले. माझा फेवरेट वायपर आहे. हे 200 रुपयाला भेटतं मंडळी. आणि 13,000 किलोमीटर गाडी चालली, 13,300. ऑइल लेवल वगैरे सर्व ओके आहे. 10,000 किलोमीटरला मंडळी मी गाडी सर्व्हिसिंग केली होती. 5,000 किलोमीटर कमीत कमी गाडी चालते. आणि थोडंसं डोअरचं हा डोअर आहे, हा डोअर बंद ओपन होत नव्हता, त्याची पण त्यात ऑइल टाकून घेतलं. तर माझा जो हा जे हुडवाले आहेत आयज भाई, त्यांना जस्ट फोन केला होता की ते बोलले या आता निघाले भिवंडीला. कसे काय पडदे असणार ते पण तुम्हाला इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला दाखवतो मी आज काय काय काम केलं गाडीमध्ये. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये, कॉर्पोरेट रिक्षावाल्याच्या जर्नीमध्ये. दिवसभर कॉर्पोरेट काम, परत सकाळी जाताना ऑटो रिक्षाचा प्रवास, भाडे घेऊन जाणे, दिवसभर ऑफिसमध्ये 8.5 तासाचा संघर्ष, परत घरी येताना ट्रिप घेऊन येणे, अशी कॉर्पोरेट रिक्षाची जर्नी मंडळी भरपूर जणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. भरपूर जणांसाठी मोटिवेशन, सर्वांना भरपूर जणांना मोटिवेशन भेटते. तर आज आहे माझा वीक ऑफ. खरं तर गावावरून आल्यानंतर कंटिन्यू 6 डेज मी वर्क केले, 5 डेज वर्किंग आणि प्लस OT. त्यामुळे थोडासा बॉडीला आराम पाहिजे होता. आणि त्यामुळे म्हणजे आजचा प्रवास सकाळी 10 वाजता मी आरामात उठलोय, निवांत, थोडीशी झोप वगैरे व्यवस्थित झाली आज. आणि ऑफिसमध्ये 8.5 तासाचा हार्डवर्क करून रिक्षा चालवणं खूप कठीण होतं म्हणजे त्यासोबत ब्लॉगिंग पण करणं ते त्यापेक्षा कठीण आहे. पण मी खरं तर सांगायचं म्हटलं तर ऑफिसमधल्या एक ब्रेकमध्ये मी माझी व्हिडिओ खरं तर एक एडिट करतो. जी 70% व्हिडिओ मी एडिट ऑफिसमध्येच करतो. आणि खूप जणांना वाटतं की बाई कॉर्पोरेट रिक्षावाल्याने एडिटिंगसाठी माणूस ठेवला. माझ्या मंडळी कोणी माणूस नाही, एवढा मी काही मोठा माणूस नाही. 19,000 फॉलोअर्स कंप्लीट झालेत. पण 19,000 फॉलोअर्स जरी कंप्लीट झाले असतील तरी माझ्या लाईफमध्ये काही मंडळी बदल झालेला नाही. फक्त थोडी पॉप्युलरिटी भेटली. त्यामुळे मला असं वाटतं की अजून कंटिन्यू हा संघर्ष, कन्सिस्टन्सी आपण या कामात ठेवली पाहिजे. त्यामुळे मी हे नेहमी व्हिडिओज टाकतोय, डेली व्हिडिओज टाकतोय, डेली अपलोड करायचा प्रयत्न करतोय. रील्स वगैरे तर आरामात बनते, काय टेन्शन नाही. पण जेव्हा रिक्षा चालवून ऑफिसचं काम करून आपल्याला व्लॉग बनवायचा असतो म्हणजे ते थोडंसं कठीण होतं. आणि सकाळी जायचं म्हटलं तर ऑफिसला, सकाळी डोंबल स्टेशनला जेव्हा लगेच ट्रिप भेटते तेव्हा तर खूप मुश्किल होतं ट्रिप व्लॉग बनवणं. तरी पण मी प्रयत्न करत राहीन. आणि आजची जर्नी बघूया कशी असणार आहे. आज मी आलो गॅरेजला, तर मला गॅरेजचं काम दाखवतो. आज विकास सेटकडे आलोय मी. ते आपल्या सागरलीमध्ये डोंबिवलीमध्ये आहेत, त्यांचं गॅरेज आहे. माझ्या ओळखीचं आहे, त्यांना फोन करून येतो मी कधी पण आलो तर आज गाडी वगैरे थोडंसं सर्व्हिसिंग करून घेणार. आणि मी ठरवलं कुठेतरी भिवंडीला जाऊन थोडंसं काहीतरी काम करू. शॉकअप्सर लावायचा प्रयत्न करणार आहे. पुढचा एक शॉकअप्सर लावायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ माझा आजचा प्रवास, मेहनतीचा प्रवास शेवटपर्यंत नक्की बघा. कसं काय गाडीचा थोडा लुक चेंज होतोय की नाही. गाडीला जवळजवळ 8-9 महिने झालेत माझ्या. त्यामुळे त्यानंतर मी काहीच खर्च केला नाही गाडी घेतल्यानंतर. फक्त हे उड वगैरे मारलं तेवढंच 8,000 खर्च केला होता. त्याच्यानंतर मी काहीच गाडीला खर्च केला नव्हता मंडळी. फक्त एकदा नॉर्मली ब्रेक लाईट वगैरे चेंज केले. बाकी 3 सर्व्हिसिंग आपल्याला गाडीचे फ्री होते. तर बघूया कसा असणार आहे आजचा दिवस. दुपारपर्यंत मला फ्री व्हायचंय. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला जर कॉर्पोरेट रिक्षाची जर्नी मंडळी आवडत असेल तर तुमच्या मराठी भावाला सपोर्ट नक्की करा. नमस्कार मंडळी, फायनली आपल्या गाडीचं काम झालेलं आहे. काही नॉर्मल काम होतं फक्त, कारण 10,000 किलोमीटरवरती मी सर्व्हिसिंग केली होती तिसरी. आणि 15,000 किलोमीटरवरती मला सर्व्हिसिंग करायची होती. पण 13,000 किलोमीटर झाली होती. पण पावसाचे दिवस होते, माझी गाडी 13,000 किलोमीटर चालली आहे. आणि आता मी थांबलो इथे, तुम्हाला दाखवतो मी काय केलंय. नॉर्मल काहीच नाही, 400 रुपये खर्च झालेत मला करण्यासाठी. तुम्हाला दाखवतो मी काय केलंय.
सर्वप्रथम तर मी हे वायपर चेंज केले. माझा फेवरेट वायपर आहे हे. 200 रुपयाला भेटतं मंडळी. आणि जे तिन्ही टायर आहेत, पुढचा टायर खोलून त्याच्यामध्ये लायनर वगैरे साफ केले, बाकी काहीच खर्च नाही झालाय. मागचा पण टायर खोलला, त्याचे पण लायनर वगैरे क्लीन केले. नंतर इकडचा पण तिन्ही टायर ओपन केले, लायनर वगैरे खोलले. नंतर ही इकडची ब्रेक लाईट गेली होती, ब्रेक लाईट पण चेंज करून घेतली. बाकी थोडीशी क्लचचं वगैरे सेटिंग करून घेतली मी, बाकी काहीच नाही, एवढंच काम झालं. आणि माझी गाडी तुम्हाला दाखवते किती किलोमीटर झाली. टोटल 13,000 किलोमीटर गाडी चालली. 13,300. ऑइल लेवल वगैरे सर्व ओके आहे. 10,000 किलोमीटरला मंडळी मी गाडी सर्व्हिसिंग केली होती. 5,000 किलोमीटर कमीत कमी गाडी चालते. ऑइल वगैरे सर्व चेक केलं, एकदम परफेक्ट आहे. ग्रीसिंग पण करायची गरज नाही. आणि थोडंसं डोअरचं हा डोअर आहे, हा डोअर बंद ओपन होत नव्हता, त्याची पण त्यात ऑइल टाकून घेतलं. असं प्रवाशांना त्रास नाही झाला पाहिजे. आणि आता खरं म्हणजे मला जायचं आहे भिवंडीला. हे जरा पडदे वगैरे लावायचे, ते कसे लावायचे ते मी अजून काही विचारत नाही गेलाय. तर माझा जो हा जे हुडवाले आहेत आयज भाई, त्यांना जस्ट फोन केला होता की ते बोलले या आता निघाले भिवंडीला. कसे काय पडदे असणार ते पण तुम्हाला इंटरेस्टिंग असणार आहे. आणि पावसाच्या अगोदर ऍक्च्युली गाडी सर्व्हिसिंग करायची असते, पण मला थोडासा वेळ नव्हता भेटला. भरपूर सारे कामं होती, त्यामुळे वेळ नव्हता भेटला. आणि आज फायनली गाडी ओके झाली, टेन्शन नाही. आणि 15,000 नंतर मी 15,000 किलोमीटर कंप्लीट झाल्यानंतर ऑइल वगैरे चेंज करेन. तर चला जाऊया भिवंडीला. कसा असणार भिवंडीचा प्रवास, भिवंडीला काय होते काहीच माहिती नाही. दरवाजे मला लावायचे आहेत फक्त बस पावसाचे. तर प्रवासासाठी एकदम सुरक्षित दरवाजे लावले पाहिजे असं मी ठरवले. लेट्स सी, चला जाऊया भिवंडीला. इसके ऊपर स्प्रिंग आएगा ना. सिंगल डबल स्प्रिंग. तर नमस्कार मंडळी, संध्याकाळ झाले, 5 वाजलेत आणि आज सुट्टी असल्यामुळे भिवंडीला होतो. थोडंसं काम केलंय गाडीचं, तुम्हाला दाखवतो मी आज काय काय काम केलंय गाडीमध्ये. पहिलं तर सर्वप्रथम मी हे वायफर जे आहे वायपर ते चेंज केलं. हे 4 व्हीलरचं वॅगनर गाडीचं वायफर आहे. थोडं युनिक वाटतं आणि पाणी पण एकदम मस्त क्लीन होतं आणि लुक वाईज पण थोडंसं चांगलं वाटतं, तुम्ही बघू शकता. आणि नंतर मग गाडीच्या टायरमध्ये लायनर तिने पण क्लिनिंग केले. लायनरचं काम मी वगैरे काही आलं नाही म्हणजे लायनरचं. शेवटचे पाठचे पुढचे ही ब्रेक लाईट गेली होती मंडळी, ती पण चेंज केली. नंतर गाडी वॉश पण केली. नंतर आपण क्लच थोडासा लूज करून घेतला. क्लचची नवीन जी हे आली, बघू शकता, क्लचची नवीन जी प्लेट आली ती पण चेंज केली. असं वाटतं गाडीचा लुक मंडळी कमेंट करून नक्की सांगा. आणि पडदे, मेन गोष्ट मंडळी, पडदे मला जे लावायचे होते ते मंडळी भेटले नाहीत. आपले जे किंग मेकर हुडवाले अयाज भाई आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली आहे पडद्याबद्दल. पडदा युनिक येणार आहे, काहीतरी युनिक घेऊन यायचा पडदा मी ट्राय करतोय.
जो माझ्या गाडीला पण सूट करेल आणि प्रवाशांसाठी पण एकदम एक वेगळा एक्सपिरियन्स असेल असा मी पडदे घेऊन येणार आहे. तर आज बाईसोबत बोललोय मी आपले आणि लवकरच सॅटर्डेपर्यंत किंवा संडेपर्यंत येतील ते बनतील पडदे आणि आपले तुमच्या सेवेसाठी लवकरच होतील. त्यामुळे सध्या आता आज पाऊस तर नाहीये त्यामुळे काही टेन्शन नाही. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ इथेच एंड करतोय. तुम्हाला जर माझा मेहनतीचा आणि संघर्षाचा प्रवास आवडला असेल तर तुमच्या मराठी भावाला सपोर्ट नक्की करा. आणि तुम्हाला जर कुठे जायचं असेल डोंबिवलीतून किंवा कुठूनही, डोंबिवली ठाणे कुठून जायचं असेल तर तुमची जर्नी, तुमच्या जर्नीसाठी ऑटो रिक्षा आजच बुक करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या. तोपर्यंत जय शिवराय.